नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आज एवढं सकाळी रेडी होऊन मी आणि रवी भाऊ कुठे निघालो सगळं सांगतो. त्यासाठी व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. आज आम्ही जाणार आहे खाटू श्यामला दर्शनाला आणि ते पण रवी भाऊच्या गाडीत. मग का लगेच निघालो ना. आमच्याकडे आमचे हेवी ड्रायव्हर म्हणजेच रवी भाऊ होते म्हणून लगेच पोहोचलो. रस्त्याने जाताना आम्हाला जास्त गर्दी नाही लागली, पण तिथे गेल्यावर समजलं भरपूर गर्दी. मग का आता लाईनीत लागतो ना, एकदा दर्शन करून घेऊ. लाईनीत तर लागलो. आता मी पटकन दर्शन करून घेतो. माझ्या सोबत तुम्ही पण खाटू श्यामचं दर्शन करून घ्या. दर्शन करून पुढे गेला प्रसाद वाटप चालू होतं. मग का लगेच घेतला प्रसाद आणि खाऊन घेतला. घरी जायच्या पहिले दुरूनच खाटू श्यामचं दर्शन करून घेतलं आणि घराकडे निघालो. त्यानंतर हर्षू रवी भाऊला काय म्हणत होता तुम्ही ते बघा एकदा. रवी भाऊ असं टाकून देतात ते संकेत काकाची. ए नाही संकेत काकाची. आता कोणता पोपट झाला. त्याला माझं नाव पाठवले चांगलं, पण मला नाही म्हणत. त्यानंतर मी रवी भाऊच्या घरी गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय सरपंच साहेबाचा व्लॉग एडिट करणं चालू होता. सरपंच साहेबाचा व्लॉग एडिट करून झालं आम्ही लगेच निघालो ऋषीच्या घरी. वाटत आम्हाला कोण भेटलं माहिती का, काका आणि काकू. त्यांना काहीतरी काम होतं म्हणून ते बाहेर चालले होते. तिथून सरपंच साहेबांना त्यांची तुमची गाडी सणाना टिरी करत जी काढली ती ऋषीच्या घरी नेऊनच थांबवली डायरेक्ट. मग काय लगेच वरती गेलो. हा लाईट बघा किती भारी दिसतो, एकच नंबर डायरेक्ट. ह्या साईडला बसलाय माझा भाऊ. यांना कॉमेडी व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून आरोही रेडी होत होती. इकडे सरपंच साहेब झोपून राहिले. स्कूबी बघा सोप्याच्या वरती जाऊन कशी बसली आणि मी शूट करतो तर माझ्याकडे कशी बघती. त्यानंतर मला जायचं होतं माझ्या भावाकडे. मग काय रवी भाऊची स्कूटी घेतली लगेच निघालो. त्याच्या घरी तर पोहोचलो. आता लगेच गाडी लावतो मध्ये जातो. आणि त्याने घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम भारी अशी फ्रेम लावली आहे. त्याला मी 3-4 महिन्यानंतर भेटलो होतो म्हणून त्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. त्यानंतर त्याला बाय बोललो आणि मी रवी भाऊकडे निघालो. ईव्ही स्कूटी चालवायला तर लय मजा येते आणि वातावरण तर बघा एकदम भारी झालंय. तर चला आता मी लवकर जातो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. तर हर्षदसाठी जे गिफ्ट आणलं होतं त्यांनी अनबॉक्सिंग केली. कशी वाटली तुला ती सायकल? सायकल नाही स्कूटर आहे ना. कशी वाटली? कोणी दिली? दादाने. त्यानंतर आम्हाला जायचं होतं डीमार्टला. मग काय लगेच निघालो. आणि डीमार्टला कोण कोण जाणार आहे माहितीये का? रवी भाऊ, सरपंच साहेब, नूतन, आरोही, हर्षद आणि मी जेव्हा पण ब्लॉगिंग साठी कॅमेरा ऑन करतो ना, नेहमी काही ना काही चालूच असतं. कधी वाकडा तोंड करण तर कधी मस्ती करण, कधी काही बोलन, कधी शांत बसणार नाही. काही ना काही चालूच असतं याचं. आम्ही डीमार्टला पोहोचलो. गाडी पार्किंगला लावली. त्यानंतर सगळ्याचे ब्लॉग शूट करायला मोबाईल बाहेर निघले. हर्षद, आरोही, रवी भाऊ, सरपंच साहेब. डीमार्ट मध्ये जायच्या पहिले आम्हाला खायची ती पाणीपुरी. मग का लगेच गेलो पाणीपुरीच्या गाडीवर. आणि पाणीपुरी खाताना आमच्यामध्ये एक चॅलेंज लागली होती. जो सगळ्यात जास्त पाणीपुरी खाईल तो जिंकेल. सगळ्याला माहित होतं इथं कोण जिंकणार आहे, मी. डीमार्ट मध्ये गेल्यानंतर एवढी जास्त गर्दी होती. ती गर्दी बघून आम्ही सगळे बाहेर पळून आलो. आम्हाला लक्षातच नाही की आज संडे असतो. संडेची लय जास्त गर्दी असते डीमार्ट. त्यानंतर मी पॉवर हाऊसला उतरून घेतलं आणि यांना सगळ्यांना बाय बोलून मी पाऊल यात्रा करत निघालो घराकडे. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.